तर चला जे निंबोडीचे खेळाडू आहेत त्यांनी नक्कीच एक कॅश प्राइज आपण नक्कीच पंकजकडनं आपण कॅश प्राइज घ्यायचा आहे. नक्कीच पंकजकडे हे तब्बल 600 रुपये दिलेले आहेत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण लगेचच मायक्रोफोनवरती करूयात इन्व्हाइट. खरं तर आमचे आयोजक आणि आमचे समालोचक प्रकाश पवार सरांना आपण विनंती करूयात, या आपण मायक्रोफोनवरती आपण लगेच जॉईन व्हायचं आहे. तर या पवार सर आपण लगेचच मायक्रोफोनवरती जॉईन व्हायचं आहे. तर चला बबलू उघडा नाही विनंती करू आम्ही आपण या लगेचच. हॅलो. तर चला दोन्ही टीमचा 12 मॅन चीज खांबला टीम आणि मुक्टे रोहा आपण दोन्ही टीमचा 12 मॅन आपण या लगेचच. ज्या टीमचा 12 खेळाडू नसेल त्या टीमला 2 धाब्यांची पेनल्टी असेल. या ठिकाणी चीज खांबला टीमचे आलेले आहेत. तर चला मुक्टे रोहा दोन्ही टीमचे 12 मॅन आलेत. आपल्या दोघांचंही स्वागत. मॅचला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत. पहा जो हायेस्ट स्कोर करेल त्या टीमला नक्कीच बाय असेल, हे लक्ष असू द्या. जी पण टीम हायेस्ट स्कोर बनवेल त्या टीमला बाय असेल. मॅच क्रमांक 4 चीज खामला विरुद्ध मुक्टे रोहा या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आमदार चषकासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज सुनील. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ अवे फ्रॉम द बॉडी. बॅटर पासून दूर चेंडू होता, अगदी वाईड यॉर्कर चेंडू. आणि खरं तर हा चांगला चेंडू. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. खरं तर डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना गोलंदाज सुनील मुकण्यानं पाहता खरं तर चीज खांबला जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा सुनील मुकण्यांचं नाव नेहमीच पुढे येतो. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू बॅटर पासून दूर आणि इथं आपण पाहतायत हा देखील डॉट. अगदी चीज खांबला म्हटलं तर सुनील आणि संजय ही त्यांची A1 जोडी. नेहमीच या दोघांचं नाव मात्र पुढे येतं. आणि आपण पाहिलं तर आताचा हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. सध्या तरी चांगली गोलंदाजी अगदी स्क्रीनवरती सुनील यांना आपण पाहता जो पहिला षटक फेकतोय. चांगली कामगिरी करत असताना लगातार 3 चेंडू डॉट. पहिल्या धाब्यासाठी सध्या तरी संघर्ष करावा लागतोय. बॅटिंग करत असताना मुक्टे रोहा संघाला अगदी भरपूर लावांचं अंतर याही टीमने गाठलंय. पुन्हा एकदा टॅप, परंतु या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहिली धाव इथनं कंप्लीट केली जाते. खरं तर विशाल आणि अनिल या दोघांना आपण पाहता पहिली धाव या ठिकाणी एकवटली जाते चौथ्या चेंडूवरती. पाच जो हायेस्ट स्कोर करेल त्या टीमला बाय असेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि त्या प्रकारे बॅटिंग करायची आहे. एक धाव फलकावरती.
लोप फुल टॉस अगदी आपण पाहता 20 मध्ये बॉलला पाठवलं डायरेक्ट हिट झालंय परंतु या ठिकाणी पंच सांगतात की खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 2 धाबा धावफलकावरती 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतात सुनील मुकणे यांना आपण पाहता जबरजबल 5 बॉल फेकले. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धाबा त्यानं खर्च केला. शेवटचा बॉल शेवट गोड करावं लागेल फलंदाजाला. ऑन साइडला पुल केलाय फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट मात्र गोड केलाय आणि विशालच्या बॅटमधून हा विशाल फटका चेंडू सीमा पार षटकार. ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी ही सुरुवात आणि 8 धाबा धावफलकावरती. आठ धाबा धावफलकावरती अगदी 4 षटकांचा हा सामना आहे. खरं तर 4 षटक म्हणले तर शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हर पासूनच तुम्हाला अटॅकिंग मूडमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. अगदी एका खेळाडूला अटॅक परंतु दुसऱ्या खेळाडूला डिफेन्स अशा प्रकारे मात्र काहीतरी गेम प्लॅनिंग आखावी लागली या मॅचमध्ये. तर चला बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या आत. पाच शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु तदनंतर मैदानामध्ये बॉल आपण लगेच पुरवायचा आहे. अगदी सध्या तरी आपण पाहतायत वरनाई क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. खरं तर आमदार चषक 2025 आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा अगदी उद्या आमदार साहेबांचा देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. उद्या म्हटलं तर या स्पर्धेची अंतिम रात्र शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जबरजबर पाहतात 6 नाईट 6 रात्रीचा खेळ मात्र तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळणार. अगदी आज मात्र 5वी नाईट पाहता आणि आज देखील भरपूर साऱ्या चांगल्या लढती या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन करायचे आहे लगेचच. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कैलास. अगदी वेळेचा विचार केला तर आता ठीक जबल 1 वाजायला आलेत आणि प्रेक्षक अजूनही या मैदानावरती आहेत. त्या सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. तसेच आमचे मान्यवर हे देखील व्यासपीठावरती आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर सातत्याने या ठिकाणी या स्पर्धेवरती त्यांनी प्रेम दाखवलं. इथे पहिलाच बॉल पंचांचा इशारा नोचा आलाय आणि या नो वरती मात्र 1च धाव मिळेल. अगदी दुसऱ्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जात नाहीये. पहा ज्या मैदानाच्या बाहेर ज्या कोणी शेकोट्या पेटवल्यात त्यांना आम्ही विनंती करू आपण त्या पेटवायच्या आहेत त्या विजवायच्या आहेत. जर आपण विजवल्या नाही आहेत तर आमचे आयोजक तिथे येतील. यस पंच थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आलाय आणि आता चेक केलं जाईल. बिमरसाठी या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर आता रिव्ह्यू घेण्यात आलाय. प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे रनआउट आणि बिमरसाठी परंतु वाईड व तदनंतर बॅट कटसाठी LB साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे.
या प्रकाश सर. हॅलो. यस, नो बॉल आहे या ठिकाणी. नो बॉल आणि यावरती 1+1 तब्बल 2 धाबा आता धावफलकावरती ॲड होतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या धावफलकावरती. फ्री हिट आणि आता फ्री हिटचा पुरेपूर फायदा इथं उचलावा लागेल. उलटाच बॉल गॅप म्हणजे बॉल अडकलाय. बॉल चाला सरळ पॉईंट क्षेत्रात त्या ठिकाणी खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सध्या तरी चेज खांबला या संघानं अगदी बॅटिंग करत असताना मुकटे रोहा संघाला सध्या तरी बांधून ठेवले असं म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. यॉर्कर लेन खोदून काढलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल, परंतु वेगाने फिल्डर पोहोचलेत. लॉंग ऑफ क्षेत्रात अगदी आपण पाहता चांगली फिल्डिंग, परंतु शेवटच्या मोमेंटला थोडी मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली. आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2च्या बरोबरीने 13 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्र आपण पाहतात या मॅचचा. मॅच क्रमांक 34 पहिल्या फेरीतील ही 4थी लढत पाहतात. चीज खमला विरुद्ध मुकटेरोहा या 2 संघामध्ये लेट कट खेळाचा होतं. कवचमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. अगदी यष्टीरक्षक सुनील मुकणे ते त्या ठिकाणी पोहोचत आहेत. चांगली फील्ड, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. तर नेक्स्ट मॅच कोलरवाडी विरुद्ध कोरलवाडी विरुद्ध वाघाची वाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस द्यायचा आहे. फटका चांगला आहे. बॉलला पाठवलं सरळ कवचमध्ये डीपमध्ये खेळाडू आहेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच कैलासच्याही माध्यमातून. आतापर्यंत कैलासनं 4 बॉल फेकले. 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचे आहे. ओव्हरपेज बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी वलन घेणारा हा चेंडू अर्थातच लेग ब्रेक करण्यात आलं. बॉल पडल्यानंतर थोडा मात्र उशिरानं आला आणि इथे आपण पाहतात बॅट्समनला बीट करण्यात आलं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रात वेगाने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी पहिल्याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता आणि याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. भावेश पवार सर, भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. नक्कीच आपण पाहतात चेज खांबला टीमकडे देखील एक भावेश पवार आहे, तो म्हणजेच सुनील मुकणे. तो देखील डावकरी हाताचा खेळाडू. वेगवान चेंडू फेकतात आणि बॅटिंग देखील सुंदर करतात. सुनील मुकणे आपण पाहता पूर्णपणे या टीमला लीड करतायत. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज राहुल. चला स्पीडअप घ्या. तिसरं षटक. पहिलाच बॉल यॉर्कर लेन. फटका फसलाय. जेलची संधी. डीप मध्ये खेळाडू आले होते शेवटच्या मोमेंटला.
अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते, चेंडू हाताला देखील ब्रश झाला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच ड्रॉप. अगदी इथं आपण पाहतायत या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव मिळाली. अनिलला मात्र इथे जीवनदान मिळतंय. सध्या तरी दोघांची पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. शॉर्ट प्लेन बॉल कट करायचा होता परंतु इथं सोडून दिलाय. पाहिलंय हा चेंडू बाहेरच्या दिशेनं जातोय आणि या पंचांचा देखील तोच इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली. अवांतर धावसंख्येच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती. सध्या तरी चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत. बॅलन्स मॅच आतापर्यंत पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाही. सायलेंट क्रिकेट, शांतमय वातावरण. परंतु आता इथे या ठिकाणी पुन्हा एकदा फटका फसला होता. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि आता या ठिकाणी अगदी दुसरी धाव कंप्लीट देखील पाहायला मिळेल. अगदी सर्कल मध्ये जेव्हा 2 धावा होतात तेव्हा दोघांचा ताळमेळ मात्र सुंदर पाहायला मिळतोय. सिंगल त्या ठिकाणी डबल मात्र करण्यात आली आणि अजून 2 धावा धावफलकावरती. 2च्या बरोबरीने 22 धावा. अगदी 0 पासून 22 धावसंख्येची ही पार्टनरशिप. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला भरपूर महत्त्व दिले जातं. आता दोन्ही फलंदाज हे सेट झालेत मैदानामध्ये. सेट ऑन फायर मात्र आता करावं लागेल. अगदी चेज खंबळा या संघासमोर 40+ धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. दोन्ही संघ इथनं चांगला खेळ करत आहेत. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. आपण ही स्पर्धा पाहतात. खरं तर वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेटची ही स्पर्धा दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपण पाहता. आमदार चषक 2025 आणि पूर्णपणे ही स्पर्धा आपण पाहता यूट्यूब लाईव्ह. आमची संपूर्ण KTC अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट.in आमची संपूर्ण ऑफिशियल टीम मात्र या स्पर्धेला लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. क्वालिटी आणि क्लिअरिटी पूर्णपणे पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला मात्र मोठा फटका खेळायचा होता फलंदाज विशालला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. विशालच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. आतापर्यंत 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. प्रयत्न करतोय तो. आता अटॅकिंग मोडमध्ये फलंदाज विशाल आलाय. फुलटॉस बॉल. फटका चांगला आहे. लॉंगॉनला बॉल पाठवला. डीप मध्ये प्रोटेक्शन. चांगली फिल्डिंग. एकच धाव. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती आहेत. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. अगदी आमचे आयोजक प्रकाश पवार सर आणि त्यांच्या समवेत मनोज आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र भरपूर मेहनत घेते. इथे फटका फसलाय. जेलची संधी आणि इथे देखील कॅच ड्रॉप. आतापर्यंत जवळजवळ मित्रमंडळी 2 कॅच ड्रॉप झालेत आणि इथनं अजून धावा मिळतील. सध्या तरी लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. चीज खंबळा संघाच्या वतीनं जिथे विकेट होती तिथे 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 वरती. चांगला क्रिकेट सध्या तरी मुक्टे रोहाक खेळत असताना समोरच्या टीमवरती दबाव कसा बनवायचा आहे पूर्णपणे माहिती आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅपमध्ये ढकललाय परंतु वेगानं त्या ठिकाणी खेळाडू पोहोचलेत आणि या ठिकाणी अप्रतिम हाथरो. अगदी यष्टीरक्षकाच्या दस्तानाचा चेंडू. सिंगल. षटक क्रमांक 30 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 9च्या सरासरीनं धावा बनल्या जातात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती डीजे. स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आयोजक श्री प्रकाश पवार सरांना आपण पाहता
फार मेहनत त्यांची आणि त्यांच्या समवेत मनोज जोरे आणि त्यांची संपूर्ण टीम सर्वांचं कौतुक. वरनाई क्रिकेट संघ वरणे आयोजित भव्य नाईटची ही स्पर्धा आमदार चषक मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर या ठिकाणी आयोजन आणि नियोजन केले गेले. अगदी 60 संघ तुम्हाला जमा करणं मात्र हे कठीण काम असतं. सर्व टीमांना तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. कोणती टीम कोणत्या लॉट्सला ठेवायची हे देखील सर्व काही पाहावं लागतं. सर्व टीमांना मॅनेज करणं मात्र फार कठीण काम असतं आणि या ठिकाणी नक्कीच प्रकाश पवार आणि मनोज जोरे आणि त्यांची संपूर्ण टीमने केले. सर्वांचं मनपूर्वक कौतुक, कारण की आयोजन करणं फार कठीण काम असतं. आपण जाऊयात या मॅचच्या दिशेने. तिथे चौथा षटक सुरू झालाय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती प्रकाशला पाहतात. गुडल्या स्पॉटचा बॉलला पाठवलाय गॅप मधून थर्डमॅनच्या दिशेने. इथे पाठला केला जातोय. शेवटच्या मोमेंटला अगदी रिले थ्रो बॉलला अडवले गेले आणि आता या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. अगदी सिंगल डबलनं देखील इथनं चांगल्या धावा बनल्या जातात. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू, खरं तर आपल्या परिसरातील बीजेपी अध्यक्ष लक्ष्मण शेठ बावदाणे व तदनंतर शरद शेठ वाघे जे सरपंच आहेत आपटाचे व तदनंतर कृष्णा शेठ वाघे जे बीजेपी अध्यक्ष आहेत सारसाईचे व तदनंतर सौरभ शेठ शिर्के जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या समवेत पप्पू शेठ देशमुख या आमच्या 5ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं या आमदार चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस आमचे जे सर्वच आमचे मान्यवर ठिकाणी नक्कीच त्यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. आमदार चषकात आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत आहे. फुलटॉस बॉल कबसला खेळलेत. गॅप मध्ये बॉल आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन देखील उपस्थित. इथनं पुन्हा मात्र 2 धावा पाहायला मिळतील. सिंगल डबलने तुम्ही चांगली धावसंख्या बनवू शकता. हे जागता आणि ज्वलंत उदाहरण सध्या तरी मुक्ते रोहा या संघाच्या मदतीने पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी आतापर्यंत आपण पाहतात. 35 धावा बनल्या गेल्यात. फक्त एक षटकार आणि एक चौकार आला होता परंतु तदनंतर या 25 धावा मात्र सिंगल डबल जमा करत असताना मात्र येस 2 चौकार आलेत. ओव्हरपिच बॉल खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतायत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. 35 धावा बनल्या गेल्यात. आता उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. यॉर्क लाईनचा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट्समन पासून दूर चेंडू होता. अगदी खोदून काढण्याचा इथे प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज विशालचा परंतु हा डॉट बॉल. एकही विकेट न गमावता इथनं चांगली पार्टनरशिप. शेवटचा बॉल इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉलला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं हे संगीत नक्कीच आपण पाहतात परंतु शेवटच्या बॉलवरती काय दमदार षटकार पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग. अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मुक्ते रोहा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 धावा आणि 42 धावसंख्येचा टार्गेट इथे उभा केलाय. तो चेच कामला संघासमोर. 24 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज. तर चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात वाघाची वाडी आणि कोरलवाडी. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. तानाजी कडू साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास आपण लगेच टॉस करायचा आहे. नक्कीच अविनाश वाघ आणि त्यांच्याच विरोधात राजेशला आपण पाहणार आहात. खरं तर हा चांगला बॅटल पाहायला मिळेल आज. प्रत्येक लढत ही रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथनं शुभेच्छा दिल्या जात आहेत तानाजी साहेबांच्या वतीने. टॉस होतोय
वन स्टार वाघाची वाडी विरुद्ध जय भवानी कोरलवाडी. टॉस इथे जिंकलाय कोरलवाडी. यस डिसिजन पेंडिंग. यस पहा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आहे परंतु या ठिकाणी एका खेळाडूची ड्रेसिंग नाही आहे. आता इथनं 2 धाब्यांची पॅनल्टी असेल ती म्हणजेच मुक्ते रोहा संघाला. यस ती देखील पॅनल्टी इथे मान्य केली आहे. 1 ओव्हर नंतर चेज कामला टीम या धाबा ॲड होतील आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात बबलू पारदे यांचा आवाज. यस बबलू उघडा यांना विनंती असेल या आपण लगेचच. डीजे नक्कीच इथे पहिल्या इनिंगचा मात्र खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगला मात्र जोडले गेले होते आमचे प्रसादजी सबारे सर, करवई गावचे खऱ्या अर्थानं खेळाडू. नक्कीच त्यांचा देखील आवाज आपण ऐकलात. एक सुमधुर आवाज म्हणून ज्याची ओळख आहे बदलापूर तालुक्यामध्ये त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. इथे जाऊया मॅचच्या दिशेनं. यस कॅश प्राइज आधी जमा करा तरच अनाउन्समेंट केला जाईल याची देखील नोंद घ्या. चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगली गेली आहे. चीच खामला आणि त्याच्या विपक्षात असेल मुक्ते रोहा टीम. नक्कीच रोहा तालुक्यातील ही टीम मात्र आज या वर्णाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट रजनी शृंखलेमध्ये दाखल झाली आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. इथे कॅश प्राइज देखील जमा झाली आहे. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुनील मुखणे यासाठी खऱ्या अर्थाने ही प्राइज असेल. पहिला चेंडू जर पाहिला तर लोवर फुल टॉस होता त्याचा फायदा देखील उचलला नाही या फलंदाजांना. इथे 1 धावेनं मात्र श्री गणेश होतोय चीच खांबला टीमचा. नक्कीच खूप सारी मॅच अनुभवतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्मण सेठ भाऊदाने यांच्याकडून मात्र ही कॅश प्राइज लागली जाते सुनील मुकलेसाठी. लगातारचे दर 3 षटकार आले. कोणी मारू दे, नक्कीच कोणी मारू दे. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे जमा झालाय. चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय रामदास. इथे हा चेंडू जर पाहिला तर थोडीशी उसळी घेतली होती आणि पंचांना मात्र दंडित केलाय. इट इज वाईट चेंडू, स्वेर चेंडू. एक अवांतर धावेनं धावफलक मात्र पुढे जात आहे चिचकामला टीमचा. 2 आकड्यावरती जाऊन पोहोचली. बॅटर जर पाहिले चिचकामला टीमचे तर स्ट्राईक एंड वरती सुनील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती गणेशला आपण पाहू शकाल. नक्कीच सुनील जर पाहिला तर खालापूर तालुक्यातील एक मोठा खेळाडू खऱ्या अर्थानं ज्याची ओळख आहे तो आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता, परंतु तिथून कमबॅक केलाय. डॉट चेंडू आलाय. नक्कीच जर पाहिला तर धावफलकावरती धाबा 2 या आकड्यावरती पाहू शकाल चिचकामला टीम जाऊन पोहोचली. 41 धाब्याचा मात्र टार्गेट इथे सेट केला गेलाय. 42. नक्कीच इथे पंचांचा निर्णय नो बॉल. नक्कीच इथे वारंवार खराब गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. काय छानक अशी नजर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 65 तटस्थ असे त्यांच्यावरती कोणताही मात्र प्रेशर आणायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम. नागेश उघडा आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत. पलसदरी ठाकूरवाडीची टीम मध्ये खेळत असताना सातत्यानं आपण पाहतोय त्याला खूप सारा अनुभव देखील आहे. आणि लेग पंच आपण पाहतोय अनंत सर मॅन फ्रॉम कांड्रोली, त्यांना देखील फ्री हिट वरती जर षटकार आला तर शरद बागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र फटका ऑन साइडला खेचायचा होता, परंतु बाट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट चेंडू आला. इथे फ्री हिटची संधी होती, परंतु बाटरने मात्र ती गमावली. अनिल आपण सॉरी गणेश आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिला तर सुरुवात थोडीशी खराब केली होती, परंतु तिथून गोलंदाजानं मात्र लाईन आणि लेंथ वरती मात्र खऱ्या अर्थानं बदल केलाय आणि त्या बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाजानं. गोलंदाजाचं देखील कौतुक. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. येरा बॅटमनचे बॅटला बॉल ठोकवतो का ना अंपायर. हेर काय झालंय काय माहिती. यस इथे पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट आलाय. धाव फलक जर पाहिला तर 3 आकडावरती जाऊन पोहोचली चिचकामला टीम. इथे थोडस बॅकफुट वरती खऱ्या अर्थानं चिचकामला टीमला पाहू शकाल. इथे आडवा बाट ना फटका दमदार पाहतोय आणि क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली आहे. नक्कीच जेलची संधी देखील होती. पंच धाबा नाही घेतली का. यस इज डॉट बॉल. काय अफलातून गोलंदाजी केली या गोलंदाजानं. नक्कीच 5 चेंडू मात्र निर्धाव केलाय. गणेश आपण पाहतोय त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं 5 निर्धाव चेंडू हाताळलेत खऱ्या अर्थानं. गोलंदाजी मात्र सुरेख पाहतोय. गोलंदाजांना नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धाबा येताना पाहिल्या नाही चिचकामला टीम आपण पाहतोय. नक्कीच आता स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर सुनील मुकणे नक्कीच चिचकामला टीमचा एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं स्ट्राइक एंड वरती. इथे पुन्हा एकदा जर पाहिला तर डॉट चेंडू आलाय. आडवा बाटनं पटका खेचायचा होता, परंतु पुन्हा एकदा बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. जसे जसे डॉट चेंडू होतील तितका प्रेशर मात्र चिचकामला टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल. सुनील मुकणे सारख्या फलंदाजाला मात्र थांबवलंय गोलंदाजानं. इथे खराब चेंडू. आमंत्रण होतं खऱ्या अर्थानं सुनील मुकलेसाठी आणि ते आमंत्रण स्वीकारलंय खऱ्या अर्थानं सुनीलनं. ठोकलाय 6 धाब्यांसाठी षटकार. ठोक डीजे.
फटका मात्र जमिनीला आग लावत 4 धाब्यांसाठी फरार होतोय. येतोय चौकार. ठोक डीजे. वरती जाऊन पोहोचल्या चिचकामला टीम. नक्कीच इथे सुनीलच्या बाट मधून आता खऱ्या अर्थानं धाबा येणं सुरुवात झाली. इथे स्लोवर चेंडू होता, त्याला बरोबर पिक करता आलं नाही आणि इथे एसटी रक्षकांना घेतली असेल. पहिला हादरा, पहिला मुतखडा बाजूला. ठोक डीजे. फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं चौकारानं षटकार पाहिला आणि तोच फलंदाज खऱ्या अर्थानं आता डगआउटच्या रस्त्याला मात्र पाठवलाय. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये कैलास, तो देखील लेफ्ट हँड बॅटर. या वेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू आदळला ना तसा मात्र थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा प्रेशर मात्र चिचकामला टीम वरती पडला जाईल खऱ्या अर्थानं. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाट न केलायचा होता. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच षटक क्रमांक इथे दुसरं मात्र कंप्लीट झालाय. धाव फलक जर पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम चिचकामला. नक्कीच इथे थोडस वर्चस्व गाजवताना आपण पाहतोय टीम मुटके रोहा. नक्कीच दूरवरचा खऱ्या अर्थानं प्रवास करून इथे पर्यंत पोहोचली आणि चांगला खेळ खऱ्या अर्थानं त्याचा टीम मधून पाहायला मिळतोय आतापर्यंत. तो पण तर देतोय डीजेला संधी. इथे मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय दिनेशला आपण पाहू शकाल. इथे 12 चेंडूचा मात्र खेळ संपुष्टात आलाय. 13 आकडावरती जाऊन पोहोचले. इथे पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. फटक्यामध्ये ताकद खऱ्या अर्थानं जनरेट केली फलंदाजानं आणि 7 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा जर पाहिला तर फारसा कालावधीनं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहिला गणेशचा बाट मधून. इथे पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खऱ्यानं वापरलं गेलंय परंतु फलंदाजाच्या शरीरायष्टीवरती जाऊन चेंडू आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीये. बॅटकट आहे का म्हणचं? यस, माफी असावी. बॅटकट. यस, बॅटकट आहे. नक्कीच एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम चिचकामला. आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकाचा मात्र इथे केला प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 20 धावा मात्र कुठून काढल्या. आता
जर 2 षटकार मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र बाटची खडा आणि विकेट किपरनं मात्र चुकी केली परंतु नक्कीच लक्ष्मण भाऊदाने यांच्याकडून मात्र 2 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं 22 या आकडावरती जाऊन पोहोचते चिचकामला टीम. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं. जिथून षटकार आला तिथून मात्र कमबॅक केलं. या वेळेस मात्र खराब चेंडू गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. इट इज खराब वाईट चेंडू. पुन्हा एकदा 180 धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 23 या आकडावरती जाऊन पोहोचली आहे टीम चिचकामला. आपण पाहू शकाल यावेळेस स्लोवर चेंडू होता परंतु बॅटरनं मात्र तो पिक करता आला नाही खऱ्या अर्थानं. कारण संधी होती या चेंडूवरती मोठा फटका केसायची परंतु बॅटर इथे बीट झालाय. 1 धाव मात्र मिळतीये या चेंडूवरती. एका धाब्यानं मात्र धावफलक हालतंय. 24 या आकडावरती जाऊन पोहोचले चिचकामला टीम. इथे खऱ्या अर्थानं जर पाहिला तर थोडीशी बॅकफुटवरती खऱ्या अर्थानं टीम आपण पाहतोय चिचकामला. कारण वारंवार डॉट चेंडू येतात. बऱ्याचशा कालावधीनं मात्र एखादा फटका येतो परंतु तिथून पुन्हा एकदा डॉट पर्सेंटेज वाढतायत खऱ्या अर्थानं. इथे पुन्हा एकदा फुलटॉस परंतु त्या फुलटॉसला मात्र मोठ्या फटक्यात तब्दील करता आलं नाहीये. इथे विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 बसतोय चिचकामला टीमला. ठोक डीजे. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळल्या जातील. 2 धाब्यानं धावफलक मात्र हालतंय. 26 या आकडावरती जाऊन पोहोचतीये टीम चिचकामला टीम. नक्कीच इथे प्रीटचा चेंडू असेल. नक्कीच या प्रीटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण 42चं टार्गेट आपल्या समोर रचलं गेलंय आणि आतापर्यंत 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे चिचकामला टीम. ज्यावेळेस लोवर फुलटॉस चेंडू परंतु प्रॉपर कनेक्शन पुन्हा एकदा होत नाही. इथे पैकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव मिळतीये टीम चिचकामला. एका धावब्यानं धावफलक हालतंय. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते टीम चिचकामला. नक्कीच इथे 3रा षटक मात्र कंप्लीट झालाय. 27 या आकडावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचले टीम चिचकामला. सत्तावीस धाबा आणि पॅलंटीच्या देखील 2 धाबा मायनस करतोय. येणारे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 13 धाबा. यस ड्रेस कोडची खऱ्या अर्थानं ही पॅलंटी लागली होती. टीम मुटकेरोहा टीमला मात्र इथे या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आणि एका खेळाडूकडे जर्सी नाहीये खऱ्या अर्थानं आणि त्यांची पॅलंटी आता इथे लागली. चिचकामला टीम आपण पाहतोय जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. सामना मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे जर पॅलंटी लागली नसती तर 6 मध्ये 15 करायच्या
लागल्या असत्या, परंतु पालंटी देखील इथे ऍड झाल्या. 13 धावा मात्र इथे जमा करायच्यात चिचकामला टीमला. चला मॅच स्टार्ट करा लगेच. 2 षटकाराला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. लक्ष्मण भाऊदाने यांच्याकडून. यस, चला मॅच होती ऑन, जिथे मात्र सामना रंगलाय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 13 ची गरज. पहिला चेंडू मात्र उडवलाय, परंतु जितकी ताकद नाही खऱ्या अर्थानं की चेंडू सीमा पार जाईल, परंतु क्षेत्ररक्षकानं मात्र इथे झेल सोडलाय. तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय. 31 या आकडावरती. नक्कीच ही झेल घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. नक्कीच ही झेल जर पाहिली तर किती महागडी ठरेल हे नारा मात्र वेळ आपल्याला दाखवून देईल. कारण 6 ची गरज होती, 6 चेंडू आणि 13 ची गरज होती. तिथून या 2 धावा खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. फलंदाज जर पाहिला स्ट्राईक एंड वरती कैलासला आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. इट्स वाईट चेंडू. नक्कीच एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती लागली जाईल. 32 या आकडावरती जाऊन पोहोचली चिचकामला टीम. अजूनही जर पाहिला तर 5 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 5 चेंडू 10 धावा. सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेक्षक देखील जर पाहिले तर ग्राउंड मात्र खचाखच भरलेला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच गोलंदाजांना कौतुक केलंय. कल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. कल्पेशला मात्र या 10 धावा मात्र रोखायच्यात आणि तोच प्रयत्न खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 चेंडू मात्र त्यांना पेस केलेत आणि 3 धावा मात्र खर्च केल्यात. आता मात्र जर पाहिला तर 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 10 धावा. सामना मात्र कोणत्या दिशेला जाईल हे देखील सांगणं कठीण आहे. कारण पहिला शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मात्र सामना कुणाकडे झुकेल हे मात्र सांगता येत नाही. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. अनंत पवार सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. इट इज वाईट चेंडू. पुन्हा एक्स्ट्राची धाव मात्र लागली जातीय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत्या 33 या आकडावरती. आता 9 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 9 धावा. इथे खराब चेंडू आणि त्याला मात्र फक्त दिशा दिली. खेळाडू कक्षाला मात्र सलामी देणारा येतोय चौकार. टोक डीजे. धन्यवाद. यस, कैलासचा बाट मधून चौकार आलाय. निर्णायक क्षणी खऱ्या अर्थानं चौकार आलाय. धावफलक जर पाहिलं तर 37 या आकडावरती जाऊन पोहोचली. आता मात्र जर पाहिला समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. तीन चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना मात्र सुरेख पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा फटका दमदार पाहतोय. फटक्यामध्ये ताकद. जणू काही रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासच्या बाट मधून अजून एक मोठा तडाका. चौकार. ठोक डीजे. आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा नियम. स्कोर मात्र इज लेवल पाहायला मिळतोय, परंतु 1 धाव मात्र पूर्ण करावी लागेल तर चिचकामला टीम मात्र विजय होऊ शकते. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल. इथे आना खराब चेंडू. इट इज वाईड चेंडू. एक्स्ट्राची धाव. विजयाची धाव खऱ्या अर्थानं
मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते गोलंदाजाकडून.